साईडला अरुण अंबवकर, गोलंदाजी मार्गवर किरण भोईर याला पण बघतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. पहिलाच बॉल. ओहो, अगदी कव्हर आणि पॉइंट मधून चेंडूला पाठवलाय. चेंडू जाईल अगदी गोळीच्या वेगाने. फरार फरार फरार, चौकार. मंचावरती आपण बघतोय एक ग्रेट समाजसेवक मुर्दा गावातील आमचे हिम्मत भोईर. पुढची टुर्नामेंट आहे त्यांची, नक्कीच नेक्स्ट वीकमध्ये आपण त्यांची टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. मुर्दा गावमध्ये आगलं आणि वेगळं आयोजन असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. छग्गा आणि फोर मारेल त्याला एक बियरचा टीन, नाहीतर याच्यानंतर तुम्ही टीममध्ये आपण संघर्ष करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर ड्रॉ मी टाकणार आहे, लक्षात ठेवा. फलंदाजी ते बाद होते. निवास याला आपण बघतोय, विकेट गमावलंय निवास याची. पाहायला गेला तर पहिला विकेट इथे ठेम राई संघाने गमावला आहे. राई संघ आपण पाहिला तर एक बॅटिंग लाईनअप राई संघाकडे खूप मोठी आहे. आपण बघतोय JSW सिमेंट कंपनीचे सर्वे सर्वा श्री JSW सिमेंटचे सर्वे सर्व आपण बघताय. हेमंत भोईर सर आणि दीपक तिवारी सर यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. उत्तम मास्टर्स आयोजित या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत. JSW सिमेंट आपण बघताय, अगदी प्लेक लावले गेलेत या सिमेंट कंपनीचे. आणि पहा, एक जबरदस्त सिमेंट कंपनी आहे, एक चांगलं सिमेंट आहे. जर नक्कीच तुम्ही घर बांधत असाल, जर तुम्ही कंस्ट्रक्शनमध्ये काम करत असाल तर नक्कीच एकदा या कंपनीची भेट घ्या, हीच विनंती करेन. जगदीश आचार्य गोलंदाजी मार्गवर किरण भोईर याला आपण बघतोय. हो, फटका केला आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. विकेट ची संभावना होती, काय केलं गेलं आहे. विकेट इथे कुठेतरी गमावली आहे असंच म्हणेन की मोगरपाडा या संघाने, कारण प्रयत्न केले होते श्वास कदम याने, मात्र किरण भोईर करतोय चुकी आणि जीवनदान अरुण अंबवकरला दिला जातोय. 4 बॉल. पुढील बॉल अप्पर कट बॅकवर्ड वरती आलाय. पंच फटका खेळलाय. जगदीश आचार्य याच्या बॅटमधून आलेला हा धमाका, चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 8 धावा. अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी असेल. 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज किरण भोईर याने. पाहायचा या अंतिम बॉलवरती किती धावा मिळाल्या जातील. पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक आपण बघतोय. हो, यावेळी कॅच आहे, सुटला गेलाय. सदेव यांना आपण बघतोय, कॅच निसटल्या हातातून. आणि अगदी आपण पाहिला तर जीवनदान अजून एक मिळालाय फलंदाज जगदीश आचार्य या फलंदाजाला. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती 9 धावा. ऐकूया एक मधुर संगीत.
थँक्यू डीजे. पहिला षटक 9 धावा धावपलकावरती बघतोय आपण. मंचावरती आपण पाहिलात तर आमचे मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत. मुर्दा गावातील एक ग्रेट समाजसेवक हिम्मत भोईर यांना आपण बघतोय. आणि त्यानंतर JSW सिमेंट कंपनीचे सर्वा भोईर सर. आणि त्यानंतर आपण पाहिलात तर हेमंत सर आणि दीपक सर यांना आपण बघतोय. सहदेव गोलंदाजी मार्गवर आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण बघतोय सहदेव या गोलंदाजाला प्राचारण केलं गेलं. एक चांगला आयोजन या स्पर्धेचा उत्तम मास्टर संघाच्या माध्यमातून केलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर सकाळ बसून हो पटका चांगला आहे. खबर क्षेत्रामध्ये काय केलं गेलं आहे, काय आहे या बॉलवरती पाहूया. पंचांचा डिसिजन येतं. यस इज अ 4 रन्स. चौकार आहे. चौकार पाहायला मिळालाय आणि या चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 13 धावा. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर आहे. सहदेव हो यावेळी ब्लॉकमध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढले. नितीन याला आपण बघतोय. आणि अगदी आपण पाहिला तर नितीन चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 14 या आकड्यावरती. हिम्मत भोईर सर आपण बघताय. मुर्दा गावातील एक ग्रेट समाजसेवक. त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलात तर त्यांची उपस्थिती आमच्या या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले गेले. आणि त्यानंतर JSW सिमेंट कंपनीचे सर्वा हेमंत सर आणि दीपक सर येथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा आमच्या उत्तम मास्टर संघाकडून आपलं सहर्ष स्वागत. सर तुमच्या माहितीसाठी मॅच आपण बघतोय हे सर्व 40+ खेळाडू आहेत. 40 वर्षाच्या वरील खेळाडू आपण बघतोय. पटका पुन्हा एकदा चांगला आहे. अरुण अंबवकर याला आपण बघतोय. किरण भोईर क्षेत्ररक्षण करतायत. फेकी केली जाईल मात्र या बॉलवरती मिळाल्या जात आहेत 2 धावा. नो बॉल इथे पंचांनी घोषित केला. स्टेप आऊटचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्याच्या कारणाने आपण पाहिलं तर 2+1 अशा 3 धावा या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. 3 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धावफलकावरती 19 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 19 रन. नेक्स्ट बॉल हो पुढे येऊन केला. फटका पोहोचलाय हवेमध्ये. विनायक पाटील याला आपण बघतोय. फ्री हिटचा बॉल आहे. इथे जर आपण पाहिला तर या फ्री हिटच्या बॉलवरती मिळाली एक सिंगल. ट्वेंटी रन्स 20 धावा आणि रिटायरमेंट घेतली गेली. अरुण अंबवकर हा फलंदाज रिटायरमेंट होत आहे आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश भोईर क्रमांक 4 वरती जयेश भोईर या फलंदाजाला प्राचारण केलं गेलं, पाठवलं गेलं. लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक जयेश याच्यासाठी लागला गेला हिम्मत भोईर यांच्याकडून. जयेश भोईर याच्यासाठी हा बक्षीस आपण बघतोय. 2000 रुपयांचा पारितोषिक लगातार 2 षटकारांसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहिला तर मिडऑफ क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र
सहज अगदी क्रीजवरती पोहोचलाय आणि एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय धावफलकावरती 21 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम राई संघाचा धावफलकावरती 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10.50च्या सरासरीने बॅटिंग होत असताना पाहायला मिळते टीम राई संघाची. थँक्यू डी जे. नक्कीच आमच्या हिम्मत भोईर यांच्याकडून माझ्यासाठी इथे 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे, त्याबद्दल थँक्यू हिम्मत भाऊ. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. विनायक पाटील लॉंग ऑन रिझनमध्ये मोठा झटका. ओ हो काय कॅच आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. यतीश याने पकडलेला हा झेल अप्रतिम पाहायला मिळाला. पहा याच खेळाडूने झेल सोडले जास्त या वर्षामध्ये आणि त्याने झेल पकडलाय. ओहो आता मोगरपण्यासाठी ही कुठेतरी चांगली बाब आहे. याच्यानंतर मला वाटतं मोगरपणा संघाने जेवढे मिस फील्डमध्ये जो शतरक्षणसाठी सामने घालवलेत ते सामने आता मात्र जिंकणार. हो हो काय झेल पकडलाय, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल. स्वतःच्या तब्येतीची फिकर नाही केली, डाय मारली आणि त्यानंतरही तो झेल सोडला नाही. जमिनीवरती पडला पण झेल सोडला नाही. विनायक पाटील गोलंदाजी मार्गवर. हो यावेळी पुढील बॉल अजून एक चांगला बॉल आहे. चतुर राई आहे, हा चप्पल खेळाडू आहे. याच्याकडे अगदी चेंडू टाकण्याचा भंडार आहे. 6च्या 6 बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याची ताकद आहे. हा मोगरपाड्याचा हिरो आहे विनायक पाटील. पाहायचा आहे नेक्स्ट बॉल. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण. यालाही कोण विसरेल, मागची टुर्नामेंट राई संघाची आणि त्याच्यामध्ये अगदी कामगिरी करणारा हा खेळाडू आहे भूषण. यालाही विसरू शकत नाही आहेत. एका साईडला बेस्ट तर दुसऱ्या साईडला बेस्ट. लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक मुर्दा गावातील समाजसेवक हिम्मत भोईर यांच्या माध्यमातून जयेश भोईर याच्यासाठी. हो पटका खेळलाय, पहिलाच षटकार मारलाय. जयेश भोईर आज चमकतोय. जयेश भोईर आज दाखवतोय की माझ्यामध्ये दम आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. षटकार. थँक्यू डी जे. या षटकारासाठी हिम्मत भोईर यांच्याकडून जयेश भोईर याच्यासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आलाय. 2 षटकारांसाठी. ओके 2 षटकारांसाठी 1000 रुपये. सॉरी. ओहो यावेळी पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन प्रत्येक षटकारासाठी भीमराज पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक दिला जाणार आहे. भीमराज पाटील सर आता मात्र इथे हो अजून एक मारण्याचा प्रयत्न. कॅच नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिलाय दस्तक.
चेंडू जातोय सरळ 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 षटकारासाठी. थँक्यू डी जे. कुठेतरी आवाजही नक्कीच बसला गेला कारण सकाळपासून कंटिन्यू एकटा कॉमेंट्री करते त्यामुळे कुठेतरी ज्या आवाजाची काय थोडासा फरक होतोय त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमास्वी असेल. निलेश पाटील येत आहे अंतिम षटक हाताळण्यासाठी. संघाची धावसंख्या 36 रन्स. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे निलेश पाटील. एक्स बॉल. हो सरळ खेचलाय अगदी स्टँडिंग डिलिव्हरी. काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर लांब लचक कडक षटकार. थँक्यू. हो यावेळी फटका पोहोचलाय. कॅच पकडला जातोय आणि इथे अजून एक विकेट गमावलाय टीम राई या संघाने. मात्र काय बॅटिंग केले. भूषणाच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितलाय. बेचाळीसावा धावफलकावरती 42 रन्स पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. एक चांगला लक्ष इथे स्थापित केलंय पुन्हा एकदा राई या संघाने. मात्र समोर आपण पाहिला तर मोगरपाडा संघ आहे. विनायक पाटील आहे, किरण भोईर आहे, सुहास कदम आहेत. किती धावांचं लक्ष स्थापित केलं जाईल. एका साईडला आपण पाहिला तर कृष्णा पाटील येतोय. पुढील बॉल स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू खेळला. चेंडू जातोय अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा या बॉलवरती मिळवल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग राई संघाने केली आहे. अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत. चांगला बॉल आहे. इथे आपण पाहिलं तर नॉट आउट पंचांचा इशारा येतोय. मात्र काय यष्टी रक्षण केले जाते. अंपायर काय विकेट डॉट बॉल आहे. अगदी चांगलं यष्टी रक्षण रामदास पाटील यांना आपण बघतोय. हो मोठा फटका खेळला तर प्रयत्न मात्र यावेळी नाही. या सोंडूला रोखू शकत आहे. चौकार जातोय इथे आणि या चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 48 धावा. थँक्यू डीजे. अंतिम बॉल बाकी आहे या ओव्हरमधील आणि अंतिम ओव्हरमधील 4था षटक आपण बघतोय. काय बॅटिंग आज राई संघाने केले.
प्रत्येक खेळाडू येतोय तो नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय. अंतिम बॉलवरती आपण पाहिलात तर मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. निलेश पाटील याला का म्हणतायत, अगदी चतुराई गोलंदाज आहे. तर मात्र एक चांगला बॉल आहे, सिंगल पूर्ण करताय. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकाच धावेवरती समाधान मानतोय आणि एका धावेने पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 49 आणि 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे टीम राई संघाने टीम मोगरपाडा या संघासमोर. थँक्यू डी जे. आपण JSW सिमेंटचे सर्वात प्रथम आपण हेमंत सर आणि दीपक सरांचं इथे शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. दीपक सरांचा सन्मान इथे केलं जाते. माईची उपदार शॉल, सुगंध फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. तदनंतर आपण पाहिलात तर हेमंत सरांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. हेमंत सर JSW सिमेंट कंपनीचे ऑफिसर आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच एक जबरदस्त कंपनी आहे JSW सिमेंट. आपला नक्कीच मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जर कोणाला सिमेंटची गरज लागली तर नक्की या कंपनीची तुम्ही एकदा भेट घ्या आणि नक्कीच नक्कीच चांगला ब्रँड तुम्ही यूज करू शकताय JSW सिमेंट. कमेंट नहीं करेगा भाई मैं.
मॅचला केली जाते सुरुवात. लक्ष 50 धावांचं आहे. पहिलाच बॉल लाईन चुकीची आहे. लाईन आणि लेंथ आपण पाहिलात अरुण अंबवकर याला तर अगदी खराब पाहायला मिळाले. 50 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला. एक मोठं लक्ष आहे. या दोन्ही फलंदाजांवरती अगदी दारम दूर आहे. मात्र पाहायचं आहे काय केलं जाईल. अरुण अंबवकर याला आपण बघतोय. पहिला पॉवर प्लेचं षटक या गोलंदाजाला दिलं गेलं आहे. कशा प्रकारे तो षटक हाताळला जाईल. पहिलाच बॉल डॉट इथे पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये अरुण अंबवकरकडून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी आहे. कुठेतरी प्रेशर फलंदाजावरती आणावं लागेल गोलंदाजी करत असताना. यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू आपण बघतोय. अगदी चेंडू अडवला गेला आहे. हा बॉल मला वाटतं नक्कीच जर सोडला गेला असता तर मला वाटतं कदाचित वाईट असता. रिप्लेमध्ये बघूया आपण कसं बॉल डिलिव्हर केलं गेलं आहे. हो हो मोठा विकेट आहे. विनायक पाटील अगदी त्रिफळाची 2 बाद होते. विकेट मिळाली जाते. हो मोठा विकेट मिळाला आहे. मोठा विकेट मिळाला आहे. मोठा मासा अगदी झाडाला सापडला आहे. विनायक पाटील एक मोठा हादरा टीम मोगरपाडा संघाला बसला गेला आहे. श्वास कदम येत आहेत. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी धावसंख्येकडे लक्ष दिला तर पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आहेत. टीम राई वर्सेस टीम मोगरपाडा 2 संघादरम्यान मॅच अजूनही मॅच ची पकड निर्माण करण्याचं काम मात्र टीम राई संघ करतोय. गोलंदाजी काय हाताळली जाते. पहिला बॉल वाईट होता मात्र त्यानंतरही अप्रतिम कमबॅक केलंय अरुण अंबवकर. ओहो फटका खेळलाय. झेल आहे. झेल सुटला गेलाय. 2 धावा या बॉलवरती मिळाले जातील. दोन धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. धावफलकावरती 4 धावा. प्रत्येक कॅच प्रत्येक बॉल दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा. खरो या मरो डू ऑर डायची स्थिती आहे. जिंकायचं आहे तर सर्वस्व पणास लावावं लागेल. या चषकावरती तुम्हाला नाव कोरायचं आहे तर सर्वस्व पणास लावावं लागेल. ओ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चुकी केली आहे. अजून एक विकेट. सुहास कदम बाद.
थँक्यू डी जे. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. क्रमांक 4 वरती देवेंद्र या फलंदाजाला पाठवलं जात आहे. फायसाई कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल देवेंद्रच्या माध्यमातून. आता पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, भागीदारी होणं गरजेचं आहे. या दोन फलंदाजांना कुठेतरी ती जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण आता विकेट तुम्ही 2 गमावल्या आहेत. विनायक पाटील आणि सुहास कदम हे 2 फलंदाज रस्त्यामध्ये डगआउटमध्ये परतले गेलेत. धावसंख्येकडे जर लक्ष दिलात तर 50 धावा तुम्हाला करायच्यात आणि पहिल्या ओव्हरमधल्या 5 बॉलवरती जर आपण पाहिलात तर फक्त 4 धावा आहेत. कोण लाव बक्षीस लाव यांना राईवर विकेटवर. कसं लावू? मी लावणार नाही, राईला फुदेन. पुढील बॉल ओहो यावेळी चांगला बॉल हाताला गेलाय. अंतिम बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळालाय. षटक पहिला अप्रतिम करून अंबोगर याचा पाहायला मिळालाय. पहिला ओव्हर समाप्त, 4 धावा 2 गडी बाद. चला घाई करा, लक्षात घ्या राई संघ काळोख होत चाललाय. गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2 मध्ये जगदीश आचार्य. किरण भोईर अजूनही स्ट्राईक येणार. 18 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे. पाय विक्रम हो फटका खेळलाय, अगदी सरळ पाडवलाय. षटकारासाठी किरण भोईराच्या बॅटमधून आलेला हा धमाका षटकार. थँक्यू डी जे. अतिशय या धावा मोगरपाडा संघासाठी कमी नाही आहेत, कारण मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर 47 धावा त्याने 3 ओव्हरमध्ये पूर्ण केल्यात आणि त्या 46 धावा आता ह्या 3 ओव्हरमध्ये करायच्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आता काय पाहिजे तर 17 बॉल 40 धावा. किरणकडे ती क्षमता आहे, किरणकडे ती ताकद आहे, किरणकडे ती व्हॅलायटी आहे. मात्र पाहायचं आहे ती बॅटिंग किरणकडून पाहायला मिळेल काय. एक षटकार तर किरण याच्या बॅटमधून आलाय. डॉट बॉल आहे. प्रेशर प्रत्येक बॉलवरती निर्माण होत आहे, कारण जोपर्यंत किरण आहे तोपर्यंत मॅच आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 धावा. बॅकफुटवरती आलाय, पंच केलाय, अगदी पैकी पहा कुठे फेकलाय. चेंडू फेकायचा होता गोलंदाजाच्या हातात, मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. ओव्हर कॉन्फिडन्स कधीतरी तुम्हाला पराजयाकडे नेऊन ठेवू शकतं. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये तुम्हाला त्या ओव्हर कॉन्फिडन्सला तारा नाही आहे. आता पाहिलात क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं पॉईंट क्षेत्रामध्ये, मात्र फेकी खराब आली आणि त्याचं कारण आपण पाहिलात तर जो आपण सिंगल होती तिथे 2 धावा मिळाल्या जात आहेत.
एक्स बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा लॉंग ऑफ रिझनमध्ये शतरक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 2 धाब्याने धावफलकावरती पाहायला मिळतोय 14 धावा. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येतात, धावा कशा प्रकारे येतात, धावा कशाने येत आहेत याला महत्त्व नाही आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. अगदी टफ फाईट मॅच पाहायला मिळते. जगदीश आचार्य नेक्स्ट बॉल. हो पटका खेळलाय. चेंडूला पाठवलाय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. काय आत्ताच बाजी पाहायला मिळते. विनायक पाटील सुहास कदम बाद झालाय. मात्र अजूनही किरण भोईर मैदानामध्ये आहे. आक्रमक बॅटिंग करतोय. जगदीश आचार्य या गोलंदाजावरती केले अटॅक. चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. डॉट बॉलने जर आपण पाहिला तर ओव्हर झाली समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आता 12 बॉल आणि 30ची गरज आहे. मॅचचं समीकरण आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा. 12 बॉल 30चं समीकरण. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे. शक्य करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर क्रिकेटमधला हिरो तोच असतो की शक्य करून दाखवा. आणि शक्य करणारा हिरो या क्रिकेटमध्ये कधीच चुकत नाही. 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्यात. 12 बॉलमध्ये तुम्हाला 30 धावा पूर्ण करायच्यात. चला घाई करा राई संघ. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके खेळायचे आहेत. 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मारायचे आहेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये कृष्णा पाटील. न्यू गोलंदाज मैदानामध्ये कृष्णा पाटील याला आपण बघतोय. देवेंद्र ऑन स्ट्राईक. सरळच्या दिशेला खेळला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण बघतो. एक सिंगल या बॉलवरती. स्ट्राईक जास्तीत जास्त किरण भोईरला देणं गरजेचं आहे. किरण भोईरला आपण पाहिला तर अगदी टचमध्ये आज पाहायला मिळतोय हा खेळाडू. आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. पुढील बॉल. ओहो पटका खेळलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला अगदी अडवलाय. सिंगल या बॉलवरती. सिंगल डबलने धावफलक तुम्ही चालू ठेवताय. रिक्वायर रन रेट तुम्हाला करायचं आहे. 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्यात. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. आता 10 बॉल आणि 28चं समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच इथे ड्रॉप झाले. चेंडू जाईल 2 बाउन्स 3 बाउन्स सरळ सी मारेशीच्या बाहेर. खूपसूरत शानदार वजनदार दमदार चौकार. थँक्यू डीजे. अगदी मॅच काय पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये आता 24 धावांची गरज आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी केली मोगरपाडा संघाने. काय मॅच पाहायला मिळते. हो यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे. शतरक्षकाला चेंडू करतोय. टाटा बाय बाय चौकार. थँक्यू डीजे. 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे.
8 बॉल 20 धावा 20 धावा 8 बॉल या मॅचमध्ये पाहायला मिळतोय समीकरण. मॅच आता मात्र पूर्णपणे झुकलाय. धाव फलक आपण बघताय अगदी 30 धावांवरती जाऊन पोहोचलाय आणि आता 8 बॉलमध्ये हो सरच्या दिशेला आमच्या समालोचन कक्षाला केलेली मानवंदना येतोय सर षटकार. देवेंद्र नावाचा वादळ या तिसऱ्या ओव्हरमध्ये गुंगावतोय आणि षटकारांची आतषबाजी होते. क्या बात है डीजे, क्या बात है. काय गाणं वाजलाय. किस में कितना है दम. पाहायचंय कोणामध्ये किती दम आहे. खातो राई संघ आहे, खातो मोगरपाडा संघ आहे. हो हो अजून एक देवेंद्र याच्या बॅट मधून आलेला हा धमाका. मॅच होता कुठे आणि आता मॅच आलाय कुठे. कारण आता चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित शेवटचे 6 आणि 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे 8 धावांची. थँक्यू डीजे. 22 धावा खर्च केल्यात एका ओव्हरमध्ये. पहा राईमध्ये 6 बॉल 8 धावा डिपेंड केल्या होत्या भूषणाने. आज तो चमत्कार करावा लागेल. 6 बॉलमध्ये 8 धावा भूषण या गोलंदाजाला डिपेंड कराव्या लागतील. 6 बॉल म्हणजे बॅटिंग आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला अजूनही विकेटवरती जरी 7 धावा येत आहेत तरी या सामना जिंकू शकतोय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. जरी 6 करतोय तरी जिंकतोय. विकेटचा बेनिफिट अगदी आपण पाहिला तर मोगरपाडा संघाकडे आहे. कारण 2 विकेट मोगरपाडा संघाने गमावल्यात. पुढील बॉल हो यावेळी खडक मारलाय, लांब लचक मारलाय, देवेंद्र याने मारलाय षटकार. मॅच फिनिश करून टाकले. 4 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. काय मॅच पाहायला मिळाली, काय मॅच पाहायला मिळाली. 50 धावा जणू काय राई संघाचा वर्चस्व होता. मी पहिलंच बोललो होतो क्रिकेटमध्ये कुठलीही धाव ही सेफ नाही आहे. मात्र काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले देवेंद्र याने. 1 धावेची गरज आहे 4 बॉलमध्ये. डॉट बॉल आहे. 3 बॉल 1 धाव. जरी 3 बॉल डॉट केले तरी मोगरपाडा संघ जिंकू शकतोय. आणि मात्र इथे हा सामना टीम मोगरपाडा या संघाने जिंकलाय. काय बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक जर आपण पाहिला तर देवेंद्रने धावा पटकावल्यात. 28 धावांची नाबाद केली. अप्रतिम.
थँक्यू डी जे. काय कामगिरी केली, काय कामगिरी केली आहे, जबरदस्त कामगिरी.